भाजी ना फ्रेश ताजी वगैरे असायला पाहिजे म्हटलं तर हे सगळं जुगाड करावं लागतं आम्हाला. 2 असं वाऱ्या जाण्यासाठी 2 टोपलं वरती झाकून ठेवावं लागतं. सगळी भाजी वगैरे मस्त असं कट करून घेतली होती. तर पहिल्यांदा तर सगळे भाजीची तयारी करून घेतली, कारण की फोडणी देताना कुठलं अडचण व्हायला नको म्हणून. पहिल्यांदा तर भेंडीला फोडणी दिला. छान असं भेंडी परतून घेतलं. भेंडी मस्त झाली होती. मीठ वगैरे घालून त्याला थोडंसं वेळ झाकून ठेवून दिलं. नंतर वांगीला फोडणी द्यायला घेतली. इथं जिऱ्याची फोडणी दिली पहिल्यांदा तर. आणि मसाल्यामध्ये ना सगळंच वाटून घेतलेलं असतो, कारण की थोडं फोडणीमध्ये कुठे देत बसते म्हणून सगळं मसाल्यामध्ये वाटून घेतलं ना. छान असं तेल सुटून मसाला भाजून घेतला. परत सगळं आपले बेसिकल मसाले सगळे घालून लाल तिखट घालून छान असं परतून देऊन वांगं घालून मस्त असं खालीवरती करून ना छान असं वांग्याची भाजी बनवून घेतली. नंतर चपात्या वगैरे बनवायला घेतलं. छान चपात्या पण मस्त असं फुगले होते, मऊसूत चपात्या झाले होते. नंतर सगळं बिछाना तसंच पडला होता. म्हटलं चला तर ते बिछाना उचलून घेऊया. नंतर आपले भरपूर कामं राहिलेले असतात, कारण की दिवसभर मात्र कामं संपत नाही. आपले डिगी काही ना काही चालूच असतो. म्हटलं पहिला बिछाना वगैरे सकाळ पारोसं वगैरे निघलं ना मग भारी वाटतो. स्वयंपाक पण झाला होता. म्हटलं चला तसं बॅरेलला पाईप लावून सगळं भांडी वगैरे करायची. मग सगळं झाडून फरशी वगैरे पुसून घ्यायचं. मग नंतर चहा मागितलं त्यांना दोघांनी. चहा वगैरे दिला. सकाळ सुरू होते आमच्या घरामध्ये TV कार्टून, आणि जो दुपारीपर्यंत असतो. तर सुट्टी आहेत ना, ही त्यांना चूल सारवत होते. आमच्याकडे एक ताई होती, ती मस्त चुलीला कलर वगैरे देऊन मस्त असं चूल सारवून घेतली होती. मग नंतर माझं कामाला मी सुरुवात आले, कारण की एवढं पसारा कुठून येतो मलाच काही कळत नाही. मुलांनी काय करतात, आता सुट्टी आहे, जे ते पसारा काढून पुढं समोरच्या समोर असं ठेवून देतात. मी सगळे पसारा काढून सगळं स्वच्छ असं झाडू वगैरे मारायला घेतलं, कारण की इतकं कचरा आणि इतके कागद एवढे जमा झालतेत ना खोडच्या खाली. बापरे म्हटलं आता हे कधी निघायचं म्हणून सगळं पसारा घरातलं किचन कोट्याच खालचं सगळं अडगळ सामानचं सगळं काढून व्यवस्थित सगळं झाडून पुसून वगैरे घेतलं. मस्त असं म्हणजे दिवसभर जरी आपण काम केलं ना घरातले कामं काही संपत नाही. पण आपले कौतुक पण कोण करत नाही ना. जर कौतुकची अपेक्षा आपल्याला नसतोय, पण कौतुकसुद्धा कोण करत नाही. ह्याचीच गोष्टीचे दुःख वाटतोय मला तरी. नंतर ना गॅस टाकी उचलून इथे ठेवले, कारण की मोकळी होती ती टाकी. म्हटलं चला इथं एक साईडला ठेवून देऊया. किचनमध्ये खूपच अडचण होत होती. मग इतकं कागद बघू शकता किचनचे आणि खोडच्या खाली, आणि सगळं खोडच्या खाली इतकं सामान टाकली होती ना. पोरं कंगवा विक्सच्या डब्या सगळे खोडच्या खाली पडून दिले. त्याचे सगळं काढून ठेवून सगळं हे सगळं एक कॅरीबॅगमध्ये घालून सगळं झाडू मारून टाकून दिलं. नंतर मस्त असं फरशी पुसून गेलं. घर एक मात्र चकाचक दिसत होतं, छान वाटत होतं फरशी वगैरे पुसल्यानंतर. आणि आजचा दिवस माझा असा काही गेलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला चहा प्यायला या तुम्ही पण, मी पण चहा पिते. च्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.